सुजाता मस्के फ्रॉम मस्के अकॅडमी उमरखेड। आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधले रिमेनिंग क्वेश्चन बघणार आहोत। रिमेनिंग आपले कालच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 8 राहिलेले होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 6 मी इथे लिहिलेला आहे। क्वेश्चन नंबर 6 मधला फर्स्ट इक्वेशन आहे 1/3x + y = 10/3 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x + 1/4y = 11/4। तर अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये लक्षात ठेवा जे डिनॉमिनेटर दिलेलं राहते त्या डिनॉमिनेटरला अगोदर दोन्ही पण इक्वेशनला मल्टिप्लाय करून घ्यायचं। तर फर्स्ट इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर काय दिलेलं आहे 3 दिलेला आहे। तर इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करू। मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करू। 3 * 1/3x फर्स्ट टर्म, सेकंड टर्म 3 * y = 3 * 10/3। हे 3 कॅन्सल होतील कारण हे 3/3 या टाइप मध्ये असतात। 3/3 काय होते 1 होते म्हणजे हे दोन कॅन्सल होतात आणि हे 3/3 पण कॅन्सल होतात। तर इथे काय होते x + 3y = 10। हे इक्वेशन काय आलेलं आहे आपलं 3 आलेलं आहे। आता इक्वेशन 2 ला डिनॉमिनेटर काय आहे 4 आहे। तर इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिप्लाय करायचं। मल्टिप्लाय इक्वेशन 2/4 इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिप्लाय करायचं। फर्स्ट टर्म आहे 4 * 2x + 4 * 1/4y = 4 * 11/4। हे 4 कॅन्सल होतील आणि हे 4 कॅन्सल होतील। रिमेनिंग काय राहिलं 4 * 2 = 8x + y * 1y = 11। हे इक्वेशन 4 आलेलं आहे। तर इक्वेशन 3 आलेलं आहे x + 3y = 10 आणि इक्वेशन 4 आलेलं आहे x + y = 11। तर या इक्वेशनला आपल्याला सबट्रॅक्ट किंवा ऍडिशन करायची असेल तर आपल्याला ही टर्म नाहीतर ही टर्म सेम पाहिजे म्हणून आपण इक्वेशन सेकंडला 3 ने मल्टिप्लाय इक्वेशन 4 ला 3 ने मल्टिप्लाय करू। मल्टिप्लाय इक्वेशन 4/3 इक्वेशन 4 ला 3 ने मल्टिप्लाय करू। 3 * 8x + 3 * y = 3 * 11। तर इथे काय 24x 3 * 8 24x + 3 * y 3y = 33। हे इक्वेशन आलेलं आहे 5। आता इक्वेशन 5 काय आहे 24x + 3y = 33 आणि इक्वेशन 3 काय आहे आपलं x + 3y = 10। आता इक्वेशन 3 ला इक्वेशन 5 मधून सबट्रॅक्ट करायचं। सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 5 इक्वेशन 5 मधून इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करायचं। 24x + 3y = 33 x + 3y = 10 सबट्रॅक्ट करायचं म्हणजे मायनस आणि मायनस। हे 3y आणि हे 3y कॅन्सल होतील आणि ते 23x = 23x = 23 23x = 23 3 3 - 1 2। हे 23x ला काय आहे मल्टिप्लाय मध्ये आहे या साइडला जाऊन ते काय होतील डिवाइडेड मध्ये जातील। x = 23/23 x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 23 * 1 = 23 x = 1 x ची व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला। आता x ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करायची म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळून जाईल। x ची व्हॅल्यू इक्वेशन 3 काय x + 3y = 10 x ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे आपल्याला 1 भेटलेली आहे। इथे 1 पुट करायचं + 3y = 10
आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून 3y ऍज इट इज ठेवायचं आणि हे 1 या साइडला न्यायचं आणि हे 1 या साइडला नेल्यानंतर मायनस होईल इक्वल्स टू 10 minus 1. 3y equals to 9. 3y equals to 9. आता आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून हे 3 या साइडला न्यायचे आणि या साइडला नेल्यानंतर 3 डिवाइडेड मध्ये जातील. ते मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणून इथं डिवाइडेड मध्ये जातील. Therefore y equals to 9/3. 3 3 जा 9. Therefore y equals to 3. y ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 3 भेटलेली आहे आणि x ची व्हॅल्यू काय भेटली आहे 1 भेटलेली आहे. Therefore solution is x, y equals to x ची व्हॅल्यू भेटलेली आहे 1 आणि y ची व्हॅल्यू भेटलेली आहे 3. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे 99x + 101y = 499 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 101x + 99y = 501. तर अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये नेहमी लक्षात ठेवा की अगोदर या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची दोन इक्वेशनची, नंतर सबट्रॅक्शन करायचं दोन इक्वेशनचं, म्हणजे आपल्याला थर्ड आणि फोर्थ इक्वेशन भेटेल आणि नंतर ऍडिशन करायची थर्ड आणि फोर्थ इक्वेशनची. समजा हा फर्स्ट इक्वेशन आहे आणि हे सेकंड इक्वेशन आहे. ऍड करायचं, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, म्हणजे आपल्याला काय भेटून जाईल थर्ड इक्वेशन भेटून जाईल. लक्षात यायला ऍड इक्वेशन 1 अँड सेकंड म्हणजे आपल्याला थर्ड इक्वेशन भेटून जाईल. नंतर सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड म्हणजे आपल्याला फोर्थ इक्वेशन भेटून जाईल. हे सबट्रॅक्ट दोन इक्वेशन सबट्रॅक्ट केल्यानंतर फोर्थ इक्वेशन भेटेल आणि दोन इक्वेशन ऍड केल्यानंतर थर्ड इक्वेशन भेटेल. नंतर हे 3 अँड 4 इक्वेशन ऍड करायचे. ऍड इक्वेशन 3 अँड 4. नेहमी लक्षात ठेवा अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये अगोदर हे दोन इक्वेशन ऍड करायचे, नंतर हे दोन इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे आणि नंतर जे 3 अँड 4 इक्वेशन भेटते नंतर त्या इक्वेशनला ऍड करायचं. ह्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये म्हणजे ही टर्म फर्स्ट इक्वेशन मध्ये 99x ची टर्म 99 व्हायला गेली आहे, म्हणजे टर्म इंटरचेंज झालेली आहे. अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये नेहमी ही स्टेप फॉलो करायची. तर आपण आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर आपण काय सांगितलं अगोदर इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ऍड करायचं. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ऍड करायचं. तर इथे 200x + 200y = 1000 आलेलं आहे. आता आपण या इक्वेशनला 200 ने डिवाइड करूया. 200 ने डिवाइडिंग बाय 200 ना या इक्वेशनला डिवाइड करायचं म्हणजे 200x डिवाइडेड बाय 200 प्लस 200y डिवाइडेड बाय 200 इक्वल्स टू 1000 डिवाइडेड बाय 200. हे 200 कॅन्सल होतील, हे 200 कॅन्सल होतील, हे 0 कॅन्सल होईल, हे 0 कॅन्सल होईल, 2 5 जा 10. तर आपल्याला रिमेनिंग काय राहिलं x + y = 5. x + y = 5 हे इक्वेशन 3. नंतर काय करायचं होतं सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 1 फ्रॉम 2 सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. सेकंड इक्वेशन आहे 101x + 99y = 501 आणि फर्स्ट इक्वेशन आहे 99x + 101y = 499. इथे काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे. तर फर्स्ट मध्ये 101 - 99 2x -101 - 99 = 2x. 99 - 101 म्हणजे इथे 101 मोठी संख्या आहे म्हणजे इथे आन्सरला काय लागेल मोठ्या संख्येचा सिम्बॉल लागेल म्हणजे इथे काय होईल 2 आहे इक्वल्स टू इथे काय 2a. 501 - 499 2a. आता या इक्वेशनला 2 ने
अपॉन 2 मायनस 2y अपॉन 2 इक्वल्स टू 2/2. हे 2 कॅन्सल होतील, हे 2 कॅन्सल होतील आणि हे पण कॅन्सल होईल. म्हणजे इथे काय राहील 1 राहील. म्हणजे रिमेनिंग काय राहिलं x मायनस वाय इक्वल्स टू 1. हे इक्वेशन काय आलेलं आहे 4 आलेलं आहे. नंतर काय सांगितलं होतं, जे नंतर इक्वेशन आलेले आहे 3 इक्वेशन आणि 4 इक्वेशन आलेलं आहे त्याला ऍड करायचं. इक्वेशन 3 काय आहे x प्लस वाय इक्वल्स टू 5 आणि इक्वेशन 4 आहे x मायनस वाय इक्वल्स टू 1. या इक्वेशनला ऍड करायचं. x प्लस x 2x, इथे 1x आणि इथे 1x 2x. 1 मायनस 1 0 होईल म्हणजे हे कॅन्सल होईल. 5 प्लस 1 6 होईल. हे 2 ह्या x ला काय मल्टिप्लाय मध्ये आहे, या साइडला जाऊन काय होतील डिवायडेड मध्ये जातील. x इक्वल्स टू 6/2. 2 3 जा 6. therefore x इक्वल्स टू 3. तर आपल्याला इथे काय व्हॅल्यू भेटल्या x इक्वल्स टू 3 आणि y इक्वल्स, आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर x ची व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करूया. पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करू. x ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे 3 भेटलेली आहे. मायनस y इक्वल्स टू 1. हे y त्या साइडला गेल्याच्या नंतर काय होतील प्लस मध्ये जातील. therefore आणि 1 या साइडला येऊन काय होतील मायनस होतील. 3 मायनस 1 इक्वल्स टू y. 3 मायनस 1 2 इक्वल्स टू y. therefore y इक्वल्स टू 2. x ची व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला 3 आणि y ची व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला 2. therefore solution is x, y equals to 3, 2. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 49x minus 57y equals to 172 and second equation आहे 57x minus 49y equals to 252. तर इथे काय झालेलं आहे टर्म इंटरचेंज झाले आहे. फर्स्ट इक्वेशन मधल्या टर्म सेकंड इक्वेशन मध्ये इंटरचेंज झालेले आहेत. तर या टाइपच्या क्वेश्चन मध्ये मी कसं सॉल्व्ह करायचं सांगितलं होतं. अगोदर फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन ऍड करायचं, नंतर फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आणि नंतर जे 3 आणि 4 इक्वेशन भेटते त्या इक्वेशनला ऍड करायचं. तर अगोदर आपण फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन ऍड करूया. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन ऍड करूया. इथे काय 4 12 ला 2 त्याला 1 आणि इथे 4 2 4 इक्वल्स टू इथे काय 106. याची ऍडिशन काय 106y मायनस याची पण ऍडिशन 106x. 106x मायनस 106y इक्वल्स टू 4 to 4. डिवाइडिंग 106 on both side ला 106 ने डिवाइड करायचं. म्हणजे 106x डिवाइडेड बाय 106 इक्वल्स टू मायनस आहे ते मायनस 106y डिवाइडेड बाय 106 इक्वल्स टू 4 to 4 डिवाइडेड बाय 106. हे 106 हे 106 कॅन्सल होतील, हे 106 कॅन्सल होतील आणि 106 4 जा 4 to 4 येईल. म्हणजे इथे रिमेनिंग काय राहिलं x मायनस y इक्वल्स टू 4. हे इक्वेशन 3 आलेलं आहे. आपल्याला नंतर काय करायचं इक्वेशन 1 आणि सेकंड सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन 2 मधून इक्वेशन फर्स्ट सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे 57x
dividing by 8 on both side. Both side ला 8 ने divide करायचं. 8x divided by 8 plus 8y divided by 8 equals to 80 divided by 8. 8 10 चा 80. 8 cancel आणि हे 8 cancel. तर काय आहे? x plus y equals to 10. x plus y equals to 10. इक्वेशन काय आलेलं आहे आपलं? 4 आलेलं आहे. आता ऍडिंग इक्वेशन 3 and 4. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 काय आहे? x minus y equals to 4 आणि इक्वेशन 4 आहे x plus y equals to 10. हे y कॅन्सल होतील. मायनस प्लस कॅन्सल. 1x 2x equals to 40. हे 2 याला x ला मल्टिप्लाय मध्ये आहे. या साइडला जाऊन डिवाइडर मध्ये जातो. x equals to 14/2. 2 7 ला 14. x equals to 7. x ची व्हॅल्यू 7 भेटलेली आहे आपल्याला. आपण इक्वेशन 4 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करून y ची व्हॅल्यू करूया. पुट x equals to 7 in equation 4. इक्वेशन 4 का x plus y. x ची व्हॅल्यू 7 भेटली आहे प्लस y equals to 10. y equals to या साइड से प्लस त्या साइडला जाऊन -7 होतील. 10 minus 7. 10 minus 7. Therefore y equals to 10 minus 7 3. y ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे आपल्याला? 3 भेटलेली आहे आणि x ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे? 7 भेटलेली आहे. Therefore solution is x comma y equals to x ची व्हॅल्यू भेटलेली आहे 7 आणि y ची व्हॅल्यू भेटलेली आहे 3. तर या टाइपचे क्वेश्चन असे सॉल्व्ह करायचे लक्षात ठेवा. अगोदर ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, नंतर सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम सेकंड 2 आणि नंतर ऍडिंग इक्वेशन 3 and